पाळपेण गावातील शिमगा उत्सव 4 तारखेला पहिली होळीला सुरुवात झाली आणि आज 6 तारीख आहे. आज 7 तारखे श्री वर्धानदेवी नवतरुण मंडळाचे खेळी आज ग्रामदेवीच्या देवळातून आल्यानंतर गावकऱ्यांच्याकडे मानाची थाप मारून आता आम्ही परगावी जात आहोत. तर हे खेळी जात असताना पाळपेण गावातली परंपरा अशी आहे की पूर्वजांनी चालू केलेली ही परंपरा ग्रामदेवीच्या देवळात थाप मारून मानकऱ्यांच्या घरी थाप मारून आम्ही आता खेळी सीमेवर श्रीफळ देऊन आम्ही परगावी जाणार. तरी 4 ते 5 दिवस आम्ही फिरतीला असतो आणि ती फिरतीची ही परंपरा आहे ती पूर्वजांनी चालू केली आणि ती परंपरा आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करतो. आज या ठिकाणी ही जो आपली आम्ही हिला गवळण म्हणतो, कोण राधा म्हणतात, तर हे आम्ही वर्धानदेवीचे रूप समजतो. त्याचप्रमाणे हे जो संकासूर आहे हे संकासूर परंपरा चाललेली ही संकासुराची प्रथा आमच्या वाघर तालुक्यात आहे, तसंच आमच्या पाळपेण गावातही आहे. तरी या संकासुराची पूर्वात माहिती जर पुराणात घेतली तर तेवढी अजून अद्याप काही कोणी सांगत नाही. कोण म्हणतं की मत्स्यरूपी तो संकासूर होता, पण आम्ही आम्हाला जर मानायला जातो आम्ही शंकरच रूप आणि आमच्या वर्धानदेवीचं प्रतीक म्हणून आम्ही आज संकासूर म्हणतो. आणि संकासूर आज आम्ही या ठिकाणी आमच्या गावावरून आम्ही परदेशी भोवणीला म्हणून जातोय आणि ती भोवणी करून आम्ही परत होळीच्या आदल्या दिवशी आम्ही इकडे आमच्या गावात परत येणार आणि त्याच्यानंतर आमच्या पालखीचा सोहळा चालू होणार आणि हा मोठ्या आनंदाने आम्ही साजरा करत असतो. पूर्वजांनी केलेल्या सुरुवात या आम्ही परंपरा कायमरूपी टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.